सकाळ होते आणि पुन्हा एक दिवस सुरू होतो. स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी. हातात पुस्तक नसतं पण जबाबदाऱ्या मात्र भरपूर असतात. ड्रीम्स आहेत पण वेळ नाही. बट लिसन, ड्रीम्स नॉट नीड टाइम, दे नीड डिसिजन. आज जर तू स्वतःसाठी उभी राहिली तर उद्या आयुष्य तुझ्यासमोर उभं राहील. हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. मी वैशाली, एक हाऊसवाईफ, एक टीचर आणि अजूनही शिकणारी एक स्टुडंट. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज मी तुम्हाला मोटिवेशन नाही देणार, तर आज मी तुम्हाला माझ्या रिअल रुटीनसोबत मी सांगणार आहे की मी माझा TET, CTET किंवा एनी एक्झाम, जेही एक्झाम मी आज दिलेली आहे किंवा देणार आहे, त्याचा मी अभ्यास कसा करते आणि मी जी TET, CTET पास झालेली आहे त्याची स्ट्रॅटेजी मी माझ्या घरकामासोबत कशी ठेवलेली आहे ते तुम्हाला क्लिअर स्वरूपात मी इथे सांगणार आहे. त्यामुळे इफ यू आर अ हाऊसवाईफ अँड यू थिंक स्टडी इज इम्पॉसिबल, देन वॉच टिल एंड. जर तुम्हालाही घरकामासोबत अभ्यास करायचा असेल आणि या वर्षीची TET किंवा CTET किंवा एनी एक्झाम क्रॅक करायची असेल तर आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, कारण शेवटी सांगणार आहे काही स्टडी टिप्स आणि मध्ये पण सांगणार आहे मिडलमध्ये की तुम्ही TET किंवा CTET किंवा एनी एक्झाम तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला छान गाईडन्स मिळेल. आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आता लाईक करा आणि पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे छान छान स्टडी टाईम टेबल, मोटिवेशन प्लस स्टडी कंबो आणखी काही भरपूर असं मिळत राहणार आहे. चला तर सुरुवात करूया. माझा दिवस सुरू होतो सकाळी 4ला किंवा 5ला आणि बिलीव्ह मी, तो वेळ मी माझ्यासाठी ठेवते. तो अगोदर ठेवत नव्हती, पण आता मी तो स्वतःसाठी ठेवायला शिकले. कारण जरी मी 4 किंवा 5ला उठत असले तरी 10 ते 15 मिनटं मी माझ्या स्वतःसाठी ठेवते. त्यावेळेत मी काही मोटिवेशनल वाचते, योगा करते किंवा मग काहीतरी मोटिवेशन ऐकते किंवा मग सगळ्यात जास्त शांत बसते आणि स्वतःसाठी वेळ देते. त्यानंतर बिलीव्ह मी तुम्हाला सांगते, जरी माझा शाळेच्या धावपळीमध्ये माझा अभ्यास होत नाही तरी 5 ते 10 मिनटं मी एक क्विक रिव्हिजन मारते आणि ते क्विक रिव्हिजन माझ्यासाठी माझ्या दिवसभराची मेहनत असते. कारण त्या मॉर्निंग मेमरी माझी खूप स्ट्रॉंग असते. तुम्हाला माहीत आहे की माझं रुटीन हे सकाळी 4ला अभ्यासाचं सुरू होत होतं. फक्त जेव्हापासून शाळा सुरू झाली तेव्हापासून माझी जरा धावपळ होते आणि म्हणूनच तो वेळ माझ्यासाठी जरा कमी झालेला आहे. पण जरी मला तो वेळ कमी झालेला असला तरी मी एखादा CDP टॉपिक म्हणा किंवा मॅथची रिव्हिजन म्हणा किंवा आपलं रिझनिंग म्हणा किंवा इंग्लिशचा एखादा पॉईंट म्हणा, कुठेतरी मी 15 मिनटं माझ्या स्टडीसाठी देत असते, जेणेकरून माझी जो सातत्य आहे, माझी जी कॉन्स्टन्टन्सी आहे ती मी ब्रेकअप होऊ देत नाही. त्यानंतर सुरू होतं माझं घरकाम, टिफिन, ब्रेकफास्ट, क्लिनिंग आणि मुलीची तयारी. पण मी यात एक सिक्रेट सांगते, जे की मी तुम्हाला भरपूर व्हिडिओज सांगितलेलं आहे. मी काम करताना ऑडिओ लेक्चर्स ऐकते. जेव्हाही मला वेळ मिळते तेव्हा मी माझ्यासाठी काहीतरी माझे जेही इंग्लिश व्होकॅब्युलरी आहे, त्यानंतर काही माझा आता समजा सेटचा अभ्यास असेल तर मी सेटचे काही यूट्यूबचे फ्री व्हिडिओज बघते. जेव्हा मी TETचा अभ्यास करत होती, जेव्हा मी CTETचा अभ्यास करत होती, मी एनी एक्झामचा अभ्यास करत होती, तेव्हा मी ते लेक्चर्स ऐकत होती आणि मी असंच माझं सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करत होते. तेव्हा ते ऑडिओ लेक्चर्स ऐकल्यामुळे माझ्या कानावर ते शब्द पडत होते आणि जरी मी कंटिन्युअसली पुस्तक घेऊन बसत नव्हते तरी माझा अभ्यास होत होता. डोंट फाइंड टाईम, यू जस्ट क्रिएट टाईम. स्कूलमध्ये आपल्याला वाटतं की आता मी स्कूलमध्ये जाते, मला भरपूर कामं असतात, घरी आल्यावरही भरपूर कामं असतात, मी थकून जाते, मला पण खूप थकवा येतो. पण मी स्वतःला तेव्हा सांगत असते, नाही, संध्याकाळी जरी मला 10 मिनटं मिळाले तरी मी माझी MCQ सॉल्व करेल. त्यानंतर स्कूलमधून आल्यावर कामं झाल्यावर मला 5 मिनटं जरी मिळतील तरी मी एखादा यूट्यूबवर एखादं फ्री आपल्याला जेही GK नॉलेज असेल किंवा स्टॅटिक GK असेल ते मी लगेच लुकआउट करते. त्याने काय होते, माझा जो थकव्यामुळे मी माझी कॉन्स्टन्टन्सी हरवण्याची माझे जे चान्सेस असतात ती मी दूर करते. मी तुम्हाला हे का सांगते, कारण माझ्यासारखी तुम्ही आहे, तुमच्यासारखी मी आहे. तुम्हाला देखील मुलं, घर, जबाबदाऱ्या या सगळ्यामुळे स्वतःला वेळ देता येत नाही अभ्यासासाठी. म्हणून आपण स्वतःला अशा प्रकारे वेळ देऊ शकतो आणि 10-10 मिनटं आपण स्वतःसाठी शोधून आपला वेळ वाचवू शकतो. बघा, 20 ते 30 मिनटं आपण रिव्हिजन करू शकतो. परफेक्ट नाही पण कॉन्स्टंट नक्की आहे ना. बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काही मेन पार्ट सांगणार आहे की आपण आपली TET किंवा CTET किंवा कुठलीही एक्झाम जर तुम्ही देणार असाल तर तो कसा क्लिअर करायचा. बघा, सब्जेक्ट आपले जसं TET असो, CDP असो, मराठी असो, इंग्लिश असो, मॅथ असो, EVS असो, GK असो, हा सगळा पार्ट ना आपल्याला CTETमध्ये पण असतो, टेटमध्ये असतो आणि बाकीच्या ज्या एक्झाम असतात त्यात पण असतो. मग आता ताई, हा आम्ही अभ्यास कसा करायचा गं?
तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर CDPचा जर तुम्ही अभ्यास तर हा गेम चेंजर सब्जेक्ट आहे. दररोज तुम्ही एक टॉपिक तरी निवडा. जास्त घेऊन बसू नका. एवढं मोठं पुस्तक घेऊन बसायचं नाही. 15 मिनिटं द्यायचे एका टॉपिकला आणि त्यासोबत जेवढा तुम्ही अभ्यास केला ना त्याचे 10 ते 15 MCQ शोधायचे, तयार करायचे. मराठीचं जरी मराठीमध्ये जास्तीत जास्त ग्रामर बेसिकवर भर द्यायचा, ते स्ट्रॉंग करायचं. जसं की इंग्लिश आणि मराठीचं जर ग्रामर सांगितलं आपण, टेन्स, पार्ट ऑफ स्पीच, कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज, म्हणजे हे जे सब्जेक्ट आहे हे लँग्वेज इज स्कोरिंग, इट्स बेसिक आर क्लिअर. जर तुमचं बेसिक क्लिअर असेल ना तर तुम्ही लँग्वेज इझिली तुमचे आउट ऑफ मिळवू शकता. आणि मग काय राहतं, मॅथमध्ये आपण भीतीनेच गादर होतो. भीती सोडायची असते. 1 ते 8चं बेसिक NCERT किंवा पाठ्यपुस्तकातलं जर तुम्ही जे मॅथ आहे ना ते जरी क्लिअर केलं तर तुम्ही तुमची लेवल 20 मार्कापर्यंत वाढवू शकतात. राहिलं मग काय EVS किंवा GK, यांना थोडं कमी टाईम द्यायचा असतो. EVSसाठी जे आपली टेक्स्टबुक असतात त्यावर फोकस करायचं असतो. रिपीटेड क्वेश्चन येतात, त्यामुळे आपल्याला स्मार्ट स्टडी करायचा असतो. पटलं तर बघा, नक्की तुम्हाला असेच छान छान टिप्स मिळत राहणार आहे. त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब देखील करा, कारण असेच छान छान टिप्स तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येत असते. आता बघा, जर तुम्हाला आता टाईम मॅनेजमेंट करायचं असेल हाऊसवाईफसाठी तर कसा करायचा? तुम्ही म्हणता टाईम नाही, पण मिळू शकतो हो. आपल्याला अर्धा 1 तास तर नक्की मिळू शकतो. त्यात तुम्ही मोबाईल यूज आपण करू शकतो कमी, आपण TVच्या स्क्रीनसमोर कमी बसायचं, 10-10 मिनटं शोधायचे. मोठा 1 तास मिळत नसला तर आपण छोटे छोटे 10 मिनटं कन्वर्ट करून प्लस करून 60 मिनटं नक्कीच करू शकतो. मॉर्निंगला आपण 30 मिनटं देऊ शकतो, आफ्टरनूनला 10 मिनटं देऊ शकतो, नाईटला 20 मिनटं रिव्हिजन देऊ शकतो. म्हणून कॉन्स्टिटन्सी बीट्स मोटिवेशन, आणि ह्याच सातत्यपूर्ण सवयीने आपल्याला इतकं छान मोटिवेशन मिळतं तर आपण आपली स्टडी ग्रोअप करू शकतो. हाऊसवर्कसोबत सुद्धा आपण कुकिंग करताना ऑडिओ लेक्चर्स ऐकू शकतो, क्लिनिंग करताना रिव्हिजन करू शकतो माइंडमध्ये. आणि रात्री जेव्हा आपण छान असं सगळं शांत असते किंवा सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही कुठलाही एक टाईम निवडा, ज्यावेळेस तुम्हाला झोप येत नसली, तुम्हाला रात्री बेटर होत असेल तर रात्री बसा. ज्यांना सकाळी छान उठता येत असेल ते सकाळी उठा. त्यावेळेस तुम्ही रायटिंग नोट्स तयार करू शकता. तर आत्ता तुम्ही मल्टीटास्किंग क्वीन आहे म्हणून स्वतःला समजा. यूज इट फॉर युअर ड्रीम. आणि हो, एक तर महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला, जे की मी तुम्हाला सांगितलं तर मी तुम्हाला स्टडी टिप्स देणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॅटर्डे संडेला तुम्ही फुल रिव्हिजन मारायची. जेही वीकली आपण फुल रिव्हिजन केलेली आहे ती, आणि आपले शॉर्ट्स नोट्स असताना ते रिपीट करायचे. आणि एक MCQ सोडवायचा म्हणजे सोडवायचाच. प्रिव्हियस इयर उचलायचा म्हणजे उचलायचाच. बिकॉज रिपीट रिवाईज दॅट बेटर दॅन रिमेंबर. म्हणून कधी कधी मी तुम्हाला सांगते, तुम्ही जरी थकल्या असल्या, कधी वाटलं सोडून द्यावं वाटलं, पण मनात तुमच्या एकच विचारायला हवं, जरी मी आज थांबले तर मला खूप रिग्रेट होईल, कारण या 10 वर्षानंतर मला हाही टाईम मिळणार नाही. म्हणून तुम्ही स्वतःला कधीच वीक समजू नका, तर बिलकुल स्ट्रॉंग समजायचं. बिलकुल नोबडी इज कमिंग टू सेव्ह यू, यू हॅव टू बिल्ड युअर सेल्फ. थोडं थोडं शिका, थोडं थोडं वाढा. आज जरी 10 मिनटं तुझं आयुष्य उद्या बदलवणार तुला. डोंट वेट फॉर परफेक्ट टाईम, टाईम विल नेव्हर बी परफेक्ट. स्टार्ट नाऊ, स्टार्ट स्मॉल, बट नेव्हर स्टॉप. जर तुम्हाला माझ्यासोबत अशीच छान डेली रुटीन प्लस एक्झाम स्ट्रॅटर्जी सिरीज पाहायची असेल तर स्टार्ट लिहा कमेंटमध्ये, मी वाट बघेल. आणि कुठल्या एक्झामची तुम्ही तयारी करताय ते पण सांगा, आणि तुम्हाला आणखी कुठली मदत हवी असेल ते पण सांगा. चल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील छान छान टॉपिकसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.